प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. संतांनी सुद्धा भगवंताकडे प्रेम मागितलं आणि भक्तीशिवाय दुसरं काहीच नको. मग अशी भक्ती तुम्हाला मला जमावी, काहीतरी कमी पडतंय. आम्ही गणपती उत्सव करतो, नवरात्र उत्सव करतो, पारायण सप्ताह करतो, पण हे करत असताना भगवंताच्या आवडीकरता सगळं करतो की आपल्याच आवडीकरता करतो? हा एक प्रश्न स्वतःला विचारून बघितला पाहिजे. आमची भक्ती ही फक्त स्वतःच्या आवडीकरता आहे बरं का. भगवंताच्या आवडीकरता त्यामध्ये फार कमी असतं. म्हणून आता गणपती मंडळामध्ये एखाद्या गणपतीने जर मंडळाच्या कार्यकर्त्यांना दृष्टांत दिलाच की बाबा रे माझा उत्सव साजरा करा, पण अथर्व शीर्ष मला काही ऐकू नका, प्रणम्य शिरसा देवम गणपती स्तोत्र मला आपलं ते बाई वाड्यावर याच ऐकायचंय किंवा डीजेच ऐकायचंय, असा जर गणपतीने दृष्टांत दिला असेल, किंवा माझ्या त्या मंडपामध्ये पडद्याच्या मागे पत्त्यांचा डाव रंगलाच पाहिजे असं जर मंगलमूर्तींनी सांगितलं असेल तर आपण काय करणार? पण थोडंसं कडू बोलेल, वाईट वाटून घेऊ नका. मी नेहमी म्हणते, परत मला नाही बोलावलं तरी चालेल. आमचं ठरलेलं असतं इथे आल्यानंतर राग येईल असं बोलू नये आणि बोलल्याशिवाय राहू नये. विठ्ठल. पण असं बोललं की आमच्या तरुण कार्यकर्त्या मंडळींना राग येतो. करायचं काय? ताई तुम्ही काय सांगता, गणपती नाचला नव्हता? गणपती नाचला होता. पायी घागऱ्या करीती ऋण स्मरण. मला घड्याळ दिसतंय मोठ्याच्या मोठं पुढे. नाद स्वर्गी पोचतो गणराज रंगी. नाचतो नाचतो नाचतो. गणपती नाचला होता असं आम्हाला पोरं सांगतात कार्यकर्ते. म्हटलं अरे हो बाबा नाचला होता, पण ते डीजेचं नृत्य नव्हतं, ते व्यसन करून केलेलं अश्लील नृत्य नव्हतं, ते शास्त्रीय संगीत होतं. त्याच्या मागे प्रचंड कितीतरी आराधना साधना असते. आणि गणपतींनी डान्स नृत्य केलं, पण कधी? जेव्हा दुर्जनांना मारलं, जेव्हा सिंधुरासुराला ठार केलं, तारकासुराला मारलं, तेव्हा गणपतीने नृत्य केलं. इथं काय कसलाच पराक्रम नाही. आणि पराक्रमाशिवाय केलेल्या नृत्याला काय म्हणतात ते मी या गादीवरून बोलत नाही. विठ्ठल विठ्ठल. त्यामुळे भक्ती करत असताना भक्तीमध्ये जपजाप्य आहे, तीर्थयात्रा आहे, दानधर्म आहे, नामस्मरण आहे, कर्मकांड आहेत, व्रतवैकल्य आहे, उपास तापास आहे, सगळं आहे. पण हे करत असताना भक्तीतनं जे फळ मिळायला पाहिजे ते मिळत नाही. मग त्या भक्तीमध्ये नेमकं काय पडतंय कमी? तर त्या भक्तीमध्ये जी गोष्ट कमी पडतीये त्या गोष्टीचं बंधन भगवंताला बांधावं लागेल, एक सूत्र बांधावं लागेल. मग भगवंत काय करेल? अभंगाचं प्रथम चरण. प्रेम सूत्र दोरे, प्रेम सूत्र Ah
जोरदार टाळ्या वाजवा. प्रत्येक कीर्तनकाराला असं वाटावं की आमच्या बाजूला हीच मंडळी असावीत की काय, इतकं गोड गायन आहे. प्रेमसूत्र दोरी नेतो तिकडे जातो हरी. भक्तांनी प्रेमाच्या सूत्रांनी भगवंताला बांधलंय. अशी दोरी बांधलीये की परिणाम असा झाला की भक्त जिकडे नेतोय तिकडे भगवंत धावतोय. भक्तीचे 3 प्रकार आहेत. एक देवभक्ती, भक्त देवाची करतो ती देवभक्ती. जागे आहेत ना आपण सगळे, जागेपणी ऐका. भक्त देवाची करतो ती देवभक्ती, शिष्य गुरुची करतो ती गुरुभक्ती. जो आजचा दिवस आहे, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, 5 सप्टेंबरचा आजचा दिवस शिक्षक दिन. गुरूंच्या प्रती, शिक्षकांच्या प्रती कृतज्ञता भाव व्यक्त करण्याचा दिवस. शिष्य गुरुची करतो ती गुरुभक्ती. आणि या पलीकडचं जाऊन भक्त भक्ती असा एक प्रकार आहे. म्हणजे काय, भगवंत भक्ताची करतो ती भक्त भक्ती. त्याला चैन पडत नाही भक्ताशिवाय. म्हणून तर परिणाम जनी जाय पाळीयासी. जनाबाई पुढे जाव्यात, परिणाम मागे धावे ऋषिकेशी. जनी जाय पाळीयासी मागे धावे ऋषिकेशी. जनी जाय पाळीयासी मागे धावे ऋषिकेशी. जनी जाय पाळीयासी. जनाबाईंनी पाणी भरावं, मागे भगवंतांनी धावं. जनाबाईंनी शेण्या थापाव्यात, भगवंतांनी मागे मागे धावं. जनाबाईंनी दळण दळायला बसावं, पांडुरंगाने यावं. काय केलं होतं, प्रेमसूत्र दोरी गळा बांधून या दोर. इतकं बांधलं करकचून आवळून की भगवंत म्हणाला, बाई ग किती बांधशील मला तुझ्या प्रेमपाशात, आता सोड. पण जनाबाई महाराज म्हणतात, जनी म्हणे बा विठ्ठला आता जीवेन सोडी तुला. मी साधं सुद्धा नाही, सोहम शब्दे मारा केला. प्रत्येक श्वासाला मी तुझं नाम घेतलंय. तेव्हा ही अवस्था आली की तुला मी बांधू शकले. यशोदा मातेनी भगवंताला बांधलं होतं. प्रत्येक वेळी 2 बोटं कमी पडायचं दावं. पण शेवटी त्या करुणामयी भगवंतांनी स्वतःला बांधून घेतलं. म्हणाले, बांध ग बाई आता. काय झालं, नेतो तिकडे जातो हरी. कबीराचे विणतो शेले, कौसल्येचा राम बाई. कौसल्येचा भावड्या या भक्तासाठी, भावड्या या भक्तासाठी देवकडे काम. कौसल्येचा राम बाई. कौसल्येचा राम, कौसल्येचा राम बाई. कौसल्येचा कबीरांचे शेले विणले. सुखामेळ्यांसोबत गुरं वळली, ढोरं सांभाळली. गोरोबा काकांचा चिखल तुडवला, सावतोबांची भाजी राखली. एवढंच नाही, सजन कसायाचं मांस सुद्धा विकू लागले. हो भगवंत, नेतो तिकडे जातो हरी. तुका म्हणे त्याचा देव सर्व भार, चालवी कामार होऊन या. गडी झाले, कामार झाले, झाला महार पंढरीनाथ. झाला महार पंढरीनाथ. काय देवाची सांगू मात, काय देवाची सांगू मात. झाला महार पंढरीनाथ. झाला महार पंढरीनाथ. काय केलं, नेसला मलिन चिंधोटी, घेतली हातामध्ये काठी. घोंगडी टाकिली पाठी, टाकिली पाठी, टाकिली पाठी. करी जोहार दरबारात. झाला महार. जोहार घातला बादशाला. जोहार माय बाप जोहार. जोहार जोहार माय बाप जोहार. जोहार जोहार माय बाप जोहार. जोहार जोहार माय बाप जोहार. मी काया पुरता महार. मी काया पुरता महार.
क्या बात आहे. दृष्ट लागावा असं गाणं आहे, असा आवाज आहे. मला खरंच अभिमान वाटतो की या मुलींचा, की अलीकडे मुलींना सांगायची वेळ आली आहे धर्मशिक्षण द्यायची घराघरामध्ये, की बाई ग टिकली लाव, हातात एखादी बांगडी घाल, हा केस मोकळे सोडू नको, छान राहा. परंपरेने दिलेलं स्त्रीत्व जपायला पाहिजे. स्त्री स्वातंत्र्य म्हणजे पुरुषांबरोबरची स्पर्धा नाहीये. स्त्री स्वातंत्र्य आणि स्त्री स्वैराचार या दोन गोष्टी भिन्न आहेत. आणि समाजामध्ये एका बाजूला मर्यादेपलीकडचं जीवन आपल्याला दिसतंय आणि दुसऱ्या बाजूला ही श्रीमंती दिसते. त्यामुळे प्रत्येक मुलीने आदर्श बाळगावा अशी ही श्रीमंती या बाजूला आहे, की खरंच घराघरामध्ये अशा कन्या, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. आम्ही जर धर्मशिक्षण नाही दिलं ना लहान वयात मुलींना आमच्या, तर मी थोडं वाईट बोलेन, लव जिहादची केस तुमच्या माझ्या उमऱ्यापर्यंत आल्याशिवाय राहणार नाही. धर्मद्वेष्टे, धर्मभ्रष्ट माणसं आमच्या धर्मावरती विशिष्ट पद्धतीने घाला घालतायत. हिंदू धर्मातल्या मुलींना विशिष्ट प्रकारे भुरळ घालून नको त्या पद्धतीने धर्मांतरण केलं जातंय. अनेक प्रकारच्या केसेस आपण आजूबाजूला घडताना पाहतोय, पुण्यात पाहतोय, कशाला दुसरीकडचं उदाहरण बघायचं. मग हे घडत असताना आम्ही जर आमच्या पोरींना धर्मशिक्षण दिलं, हिंदू धर्म संस्कृती आणि आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म संस्कृती तिचे गोडवे जर आम्ही लहानपणापासून पोरांना शिकवले, तर आम्ही कशातच कमी नाही पडणार. बरं, स्वसंरक्षण असू दे किंवा अन्य कुठल्या बाबतीमध्ये संघर्ष करायची तयारी असली पाहिजे. महाराज म्हणायचे, रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन. भगवंतांनी अशा भक्ता करता, मग तो देवभक्त असू दे, देशभक्त असू दे, प्रत्येक वेळी कामार होऊन रूप घेतलं, अवतार घेतला आणि आला. नेतो तिकडे जातो हरी. परिणामी भगवंताला काय अपेक्षित आहे? प्रेमसूत्र दोरी, बंधन हवंय प्रेमाचं, जे आमच्या जनाबाईंनी बांधलं, जे नामदेव महाराजांनी बांधलं. नामदेव महाराजांना माहिती होतं मी आणि पांडुरंग दोन नाही, एकच आहे, पण तरी सुद्धा वेगळं होऊन भक्ती केली. रोज भगवंताला सांगायचे, देवा आज मी नैवेद्य अर्पण करणार तुला. आणि एक दिवस दामा शेट्टींनी दिलंच काम. 5 वर्षाचे नामदेव महाराज राहुळामध्ये आले, गुणाई मातेनी छान ताट करून दिलं नैवेद्याचं, घेऊन आले, देवासमोर ठेवलं, मंडल केलं, ताट ठेवलं, पाणी फिरवलं आणि म्हणले करा सुरुवात. एवढ्या आर्जवानी देव जेवेल का हो? तुमच्याकडून कधी जेवलाय? बघा, आठवून बघा, कधीतरी जेवलाय का? नाही ना. का नाही जेवला हो? का नाही जेवत तुमच्या माझ्याकडून? कारण आम्ही देवासाठी रडत नाही, आम्ही नातेवाईकांसाठी फार रडतो. म्हणून बहुतेक ती नाती गोती, म्हणजे जी नाती गोत्यात आणतात तीच नाती गोती, किंवा नात्यातली माणसं जी असतात नात्यातली, त्यांच्यामध्ये फार आम्ही गुंतून जातो आणि त्या बंधनात आम्ही अडकतो. की जसं एखादा भुंगा, एखादा भ्रमर कमलकोशामध्ये अडकतो. नीतिशतक नावाचा ग्रंथ भर्तृहरींनी लिहिला. ते म्हणाले, रात्रिर्गमिष्यति भविष्यति सुप्रभातम भास्वानुदेशति हसिष्यति पंकजश्री इत्थं विचिन्तयति कोशगते द्विरेफे हा हंत हंत नलिनी गज उज्जहार. झालं असं, एका सरोवरामध्ये एक भुंगा एका कमळामध्ये शिरला आणि तो मकरंद सेवन करायला लागला. घे छंद मकरंद परिसोडी ना ध्यास गुंजनात हा दंग, असा तो मकरंद सेवन करायला लागला. पण नियम निसर्गाचा, संध्याकाळ झाली, कमळाचं फूल मिटलं. तो भुंगा विचार करतोय, आता कशी बशी सकाळ होईल, सकाळ झाल्याबरोबर मी यातून बाहेर पडेन. वास्तविक त्याला पाकळी कातरता येणं सोपं होतं, अवघड नव्हतं. वेळूसारखा कणखर पदार्थ, लाकूड पोखरणारा भुंगा, पण इथं कमळामध्ये निष्क्रिय झाला. का हो? बंधनात अडकला, गुंतला. परिणामी झालं असं, तो वाट बघत बसला, उजाडेल उजाडेल, मग कमळ फुलेल, मग मी बाहेर पडेल, रात्रभर तसाच. पण त्याच मध्यरात्री इत्थम विचिंतयति कोशगते द्विरेफे हा हंत हंत नलिनिंगच उच्चहार. त्या सरोवरामध्ये एक हत्ती आला. कुठल्या क्षणी काळ येऊन झडप घालील आम्हाला माहिती नाही. त्या हत्तीने बरोबर तेच कमळाचं फुल देठासकट उपटलं, सोंडेनी दूरवर फेकून दिलं. न फुलणाऱ्या फुलामध्ये तो भ्रमर आता उजाडेल मग उजाडेल असं करत गुदमरून मेला, पण त्यांनी पाकळी नाही कातरली.
हे भ्रमराचं उदाहरण आहे, ते तुमच्या माझ्यासाठी आहे. आम्ही अडकलो, काळ निघून गेला, घटिका गेली, पळा गेली, तास वाजे झणाणा, आयुष्याचा नाश होतो रामकारे म्हणाला. आणि हे आयुष्य इतक्या वेगाने निघून जातंय की आम्ही अडकलो बंधनामध्ये, बाहेर पडायची इच्छा नाही. पण ते बंधन झुगारून संतांनी त्याला बांधलं, त्याच्याशी बंध निर्माण केला. म्हणून नामदेवांनी वाट बघावी आणि रडावं भगवंतासाठी. पांडुरंगा जेवशील का रे? बघा तुम्ही, महिला वर्ग, पोटचं लेकरू जर एखाद्या दिवशी जेवलं नाही, उपाशी असेल, तर आपल्या डोळ्यात पाणी येतं की नाही? एखाद्या वेळी येऊ शकतं की अरे आज नाही, उपाशी आहे माझं बाळ. मग देव जेवला नाही म्हणून आपण कधी रडलो का? आज देवानी नैवेद्यच नाही घेतला, आपण दाखवतो, लगेच काढून घेतो, खाल्लं बिल्लं तर करायचं काय? आणि खरं सांगू का, देव आपला नैवेद्य खात नाही, याच्यातच तो आपली आब राखू नये. विठ्ठल विठ्ठल देव नैवेद्य खात नाही, हे बरं आहे ना. आपली आब राखू नये. एकदा त्यांनी खायला घ्यायला सुरुवात केली तर किती रक्षण करू. अनंत हस्ते कमलावराने देता किती घेशील दो कराने, नेईल जेव्हा ती तू क्या कराने, किती रक्षसी मग दो कराने. असा भगवंत आहे. आणि त्या भगवंतासमोर नामदेवांनी उभं राहावं, रडावं, सांगावं, देवा रोज माझे वडील येतात, आज मी एवढी एवढूसं पोर आलोय तुझ्या पुढे आणि म्हणून जेवत नाहीस का रे? हा, बऱ्या बोलानं जेव. तुला माहितीये का, मी आज लवकर उठलोय. किती वय आहे? 5 वर्षाचं बाळ आहे. आठवून बघा तुमच्या माझ्या घरातलं 5 वर्षाचं बाळ. आई हाका मारते, बाप हाका मारतो, त्याचं मोबाईल मधलं लक्ष वरती जायला तयार नाही. 5 वर्षाच्या नामदेव महाराजांचा दृष्टांत आणि सिद्धांत का बरं आम्हाला आचरणात आणावा लागेल? पांडुरंगाला गयावया करावी. मी आज लवकर उठलोय, मला भूक लागलीये, बाबा गावाला गेलेत, मला आज सांगितलंय तुला नैवेद्य द्यायला, जेवशील का रे भगवंता? तरी पण हाले ना देव. मग एक क्षण असा आला, आई आपल्याला जे घरी करते ते सगळं तिथं करायला सुरुवात केली. चुलीतलं लाकूड आणीन, जळक्या लाकडानं सडकून काढीन म्हणला तुला, बऱ्या बोलानं जेव. अगं बाई, रागवलं का माझं बाळ? रुसलं का? बर बर बर, नाही रागवत, जेव बर का पांडुरंगा, जेव. छान ऐक नाही माझं बाळ. आई आपल्याला करते ते सगळं, तरी देव जेवेना. आणि एक क्षण असा आला, 5 वर्षाच्या नामदेवांना सिद्धी का प्राप्त झाली 5व्या वर्षी? एका क्षणाला नामदेवांनी पायरी धरली आणि सांगितलं, देवा आता जर जेवला नाहीस ना तर बाबा येतील, मला विचारतील देव जेवला का? मी म्हणेन नाही. मग बाबांच्या हातनं मार खाऊन मरण्यापेक्षा इथं तुझ्या पायरीवर डोकं आपटून जीव देतो म्हणाले. आणि डोकं आपटणार धडकन, पण डोक्याला लागलं नाही. हात मौसर डोक्याखाली लागला आणि गाभाऱ्यातनं आवाज आला, नाम्या नाम्या, अरे वेडा की काय तू? दगडाचा देव कधी जेवतो का रे? नामदेव महाराज हुशार म्हणाले, पांडुरंगा मी काही खुळा नाही, दगडाचा देव कधी बोलतो का रे? बोललास? चाटून पुसून ताट स्वच्छ करायला लावलं आणि घरी आले. गोणाई माता विचारते, नाम्या कारट्या इतक्या उशीर का? नामदेव महाराज सांगतात, आई काय सांगू, किती नखरे लावले होते, 8:30 वाजले तरी जेवायला तयार नाही. गोणाई माता म्हणते, नाम्या खरं सांग, ताट कोणी संपवलं? अगं असं काय करते, ज्याच्यासाठी होतं त्यांनी संपवलं. नाम्या खोटं नको बोलू, कुणी संपवलं सांग. आई अगं देवासाठी दिलं होतंस ना, कुणी बघितलं रे? नाम्या खोटं बोलायला लागलं. आई खोटं कसं बोलायचं माहिती नाही ग, मी सांगू का तुला तो कसा जेवला? मी बघितलंय डोळ्यांनी, मी सांगतो. या डोळ्यांनी, मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय, मी ग पाहिला. या डोळ्यांनी मी ग पाहिला. देव जेवला ग, देव जेवला, देव जेवला, देव जेवला, खीर दिली होतीस ना, ओरपून खात होता. ओ रपली ग त्यानं खीर, तोंडी लाविली कोशिंबीर, भुरका आमटीचा, भुरका साराचा, मारियला ग, देव जेवला ग, देव जेवला. असं भगवंतांनी जेवण केलं. आई काय सांगू,
का हो? प्रेमसूत्र दोरी आणि नेतो तिकडे जातो हरी. वाटेल ते करायला तयार आहे. फक्त म्हणाले आम्ही जर चाललोच नाही. ब्रह्मचैतन्य आपले सातारचे गोंदवलेकर महाराज ते म्हणतात माझ्या रामाकरता तुम्ही 2 पावलं चाला, माझा राम तुमच्याकरता 20 पावलं चालत येईल. आपण जर चाललो नाही तर देव म्हणेल तू तुझ्या जागी बरा, मी माझ्या जागी बरा. आपण म्हणतो असेल माझा हरी तर देईल. माणसाने एवढं लक्षात ठेवा, हरी काही एवढा वेडा नाही. प्रयत्न, प्रतीक्षा, प्रार्थना आणि मग प्रसाद हे उपासनेचे 4 टप्पे आहेत. प्रयत्न, प्रतीक्षा, प्रार्थना आणि मग अंतिम टप्प्यावर प्रसाद आहे. पण त्याकरता देवाला सगळं द्यावं लागेल. काय काय? अभंगाचं 2रं चरण. मन सहित वाचा काया, 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 अवघ्यतिले पंढरीराया, अवघ्यतिले पंढरीराया, मन सहित वाचा काया, मन सहित वाचा मने सहित वाचा काया, अवघे दिले पंढरीराया. भगवंताला बांधायचं असेल आणि भगवंतानी आपल्याकडे यावं असं वाटायचं असेल तर त्याला काय द्यावं लागेल? त्याचा हिशोब आहे ना. पहिलं द्यायचंय आणि मग घ्यायचंय. पतित पावना नाम ऐकुनी आलो मी दारा, पतित पावन न होशी ऐसा जातो मागारा. देवाचा काय हिशोब आहे? पहिलं द्यावं लागतं आणि मग मिळतं. मग त्याला काय द्यायचंय? मने सहित वाचा काया. मन द्यायचं, वाणी द्यायची, देह देऊन टाकायचा. मने सहित वाचा काया, परिणामी अवघे दिले पंढरी. सगळं दिलं संतांनी आणि तेव्हा भगवंत कळाला. माऊली ज्ञानेश्वरी मध्ये म्हणतात अगा उदरीचा गर्भू जैसा, न देखे आपुलिया मातेची वयसा, तैसा देवा आघवेना नेडवे का. गर्भातलं बाळ आईला ओळखतं का? आई कशी आहे, किती वयाची आहे ते त्याला कळतं का? पण तरी सुद्धा तुकोबा तो आनंद सांगतात. गर्भाचे आवडी मातेचा तेथीचा जिव्हाळा तेथे बिंबे आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाची अंग आनंदाची अंग आनंदाची अंग आनंदाचे आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग. गर्भातल्या बाळाला जसं आईच्या संवेदना
वेदना कळतात, पण आईचं वय किती आहे, आई माझी कोण आहे नेमकी ते कळत नाही. तसं भगवंत म्हणतात की मी देवांना कळत नाही, मी ऋषीमुनींना कळत नाही, मी साधू संतांना कळत नाही, मी कुणालाच कळत नाही. समुद्रामधले जलचर असतात, त्यांना समुद्र किती खोल आहे ते माहिती नसतं, चिलटाला आकाश किती अथांग आहे ते माहिती नसतं. तसा मी सगळ्यांसाठी आकळायला जाणायला मी कठीण आहे. पण मी कुणाला कळतो? मी कळतो असा जो भक्त आहे की ज्याने मला सर्वेंद्रिय बहाल केली, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय आणि मन आणि बुद्धी सगळंच भगवंताला दिलं, स्वतःच्या आत्मशक्तीने जो उजळून निघाला आणि ज्यांनी सर्वस्व मला मानलं. भगवंत म्हणतात मी त्याचा होतो आणि तो मी होतो. विठ्ठल भक्तीच्या प्रांतामध्ये भगवंताला मन द्यायचंय, वाचा द्यायची, वाणी द्यायची. आमच्या महापुरुषांनी देवाला, देशाला देव मानलं, या मातृभूमीला देव मानलं, तिथे सुद्धा सर्वस्व अर्पण केलं. मने सहित वाचा काया अवघे दिले पंढरीराया, सगळं दिलं. म्हणून तर 23व्या वर्षी फाशीचा दोर गळ्यात अडकून घ्यायला वाटलं नाही वाईट. 23व्या वर्षी जजनी फाशीची शिक्षा सुनवावी, तेव्हा सुद्धा मेरा रंग दे मेरा रंग दे बसंती चोला, माय रंग दे मेरा रंग दे बसंती चोला, माय रंग. किती वय होतं? 23 वर्षाचं बाळ होतं, 23 वर्षाचा तरुण होता. तिकडे फाशी द्यायचा कार्यक्रम चालू आहे आणि इथे आई रडतीये कारागृहाच्या त्या जेलच्या भिंतीला कान लावून आसवड ढळतीये. लोकांनी विचारावं माताजी क्यों रो रही हो? तेव्हा त्या 23 वर्षाच्या तरुणाच्या आईने सांगावं मेरा भगत आज फांसी पे जा रहा है इसलिए नहीं रो रही हूं मैं. माझ्याकडे या भारत मातेला द्यायला अजून 7 भगत असते तरी मी ते दिले असते, ते का नाहीत म्हणून मी रडते. इस चोले को पहन शिवाजी खेला अपनी जान पे, इसे पहन झांसी की रानी मिट गई अपनी जान पे. आज इसी को पहन के निकला, आज इसी को पहन के निकला हम मस्तों का टोला. मेरा रंग दे बसंती चोला, मेरा रंग दे बसंती चोला. मने सहित वाचा काय अवघे दिले पंढरीराया. मातृभूमी हा देव होता, स्वराज्य हा देव होता. म्हणून सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. सर्व अर्पण केलं म्हणून शपथ घ्यायची इच्छा झाली. 16व्या वर्षी रोहिडेश्वराच्या किल्ल्यावरती रायरेश्वराच्या मंदिरामध्ये आज हा रुद्राचा अंश त्यांच्या अधिष्ठानासमोर आपण उभे आहोत. पार्वतीरायांच्या समोर शिवपिंडी समोर उभे राहिले. 150 मावळ्यांना सोबत घेतलं आणि रक्ताची धार वाहिली. 150 मावळ्यांच्या धारोषण रक्ताचा अभिषेक झाला. मने सहित वाचा काया अवघे दिले पंढरीराया. का हो? उत्तम आयुष्य जगता आलं असतं. स्वातंत्र्यवीर सावरकर बॅरिस्टरी घेऊन आले होते लंडन वरून. शस्त्रास्त्र निर्मितीचा उद्योग केला, पकडले गेले, जहाजात घालून भारतात आणलं, खटला चालवला भारतामध्ये. 50 वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा झाली. पण ज्यावेळी ब्रिटिश सरकारने खटला सुनावला भारतामध्ये, कोर्टामध्ये जजनी विचारलं की तुकारांनी सगळ्यांना ठासून उत्तर द्यावं, आर यू शुअर दॅट ब्रिटिशर्स विल रूल इंडिया अप टू 1960? 1960 मध्ये तुम्हाला सोडू असं इंग्रज म्हणतात. त्यावेळी सावरकर म्हणतात आर यू शुअर दॅट ब्रिटिशर्स विल रूल इंडिया अप टू 1960? 1960 सालापर्यंत तुम्ही इथे राहाल याची तुम्हाला खात्री आहे का? हा विश्वास होता. का हो? मने सहित वाचा काया. वाटेल ते समर्पण करण्याची तयारी होती आणि म्हणून जगदंबेचं अधिष्ठान होतं. आपल्याला वाटतं तेव्हा, वाटेल तेव्हा वाटेल तसं राहावं हा आचार नव्हता. जिजाऊ मातोश्रींचा संस्कार होता छत्रपतींना. राजा तू उद्या आग्र्याला जा, नाहीतर आणखी कुठे जा, विजापूरच्या दरबारात जा, पण तुझ्या गळ्यामध्ये देवी भक्तीची कवड्यांची माळ असलीच पाहिजे.
तुझ्या कपाळाला शिवगंध रेखाटलेलं असलंच पाहिजे, डोक्याला मंदिल असलाच पाहिजे. उगीच आम्ही जिथे जाऊ तिथल्यासारखं राहू असं म्हणून चालणार नाही. समर्पण भावाने भक्ती केली तर ती फळेल, द्यावं लागेल. इथं आमची पोरं गणपती समोर आरतीला उभा राहा, टोपी घाल 10 वेळा सांगावं लागतं. धोतर तर नंतरची गोष्ट आहे, ते म्हणतो राहू दे बरमुड्यावरच करतो आरती. 10 दिवस बाप्पा येणार आपल्याकडे, मग आम्ही कसं असलं पाहिजे हो. कार्यकर्त्यांच्या आरतीच्या फार म्हणजे अगदी चर्चा करावी अशी आरती असते त्यांची. त्या उदबत्त्या गणपतीच्या सोंडेतच खूप असतील, कुठे काय मंगळ ते जास्वंदीची फुलं, काही नाही. पूजेशी कर्मकांडांशी आणि व्रतवैकल्यांशी घेणं देणं नाही, फक्त देखावा. आणि हे करत असताना लंबोदर पीतांबर फणीवर, का बोला फणीवरा बोला ना, आपणच आहोत. आपण काय आपलंच आहे, चुकलं तर चुकलं. काय म्हणतो आपण? फणीवरा. एक जण म्हणले लंबोदर पीतांबर फळीवर वंदना. म्हणलं फळीवर वंदना? कुठली वंदना बसवली फळीवर? वाटेल ते आम्ही म्हणतो. आणि आमचे मंत्र आरत्या जर आम्ही नीट नाही म्हणल्या, मुलात लहानपणापासून जर पोरांना नाही शिकवलं, पण ते शिकवत असताना सुद्धा मला खरं सांगू का, प्रामाणिकपणे असं वाटतं, येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवीती. वडीलच जर पानपट्टीवर रोज जात असतील तर मुलगा दुसरं काय करेल? आमच्या माता भगिनी, आपण सर्व माझ्यापेक्षा मोठ्या आहात, मी आपल्याला काय उपदेश करणार, पण कधीतरी बघा, करून बघा. आपण स्वयंपाकाला लागतो, पण दिवसभराचा व्याप असतो आणि खूप असतो या वर्गाला, असतो की नाही? हो म्हणा. विठ्ठल विठ्ठल सगळं सांभाळायचं, सगळं आलं गेलं सांभाळायचं, चूल मूल सांभाळायचं, आई वडिलांना मागे टाकून सगळं माहेर बाजूला ठेवून तुमचा उत्तम प्रपंच करून दाखवते की नाही? आता हो म्हणा. हा, आणि सगळं उत्तम करून कुठल्याही प्रकारची तक्रार नाही, फक्त कधीतरी हे वाक्य येतं, मी आहे. पण तरी सुद्धा पाडवा आला की तुम्हाला ओवाळते की नाही? मग बलिप्रतिपदा झाल्यानंतर दुसरा दिवस लक्ष्मीपूजनाचा आहे, ते बरं तुम्ही विसरता. ती लक्ष्मी म्हणजे एवढीच आपल्याला दिसते. धनलक्ष्मी नाहीये, आरोग्य लक्ष्मी, वैभव लक्ष्मी, संस्कार लक्ष्मी, ही सगळी टिकवणारी ही मंडळी आहेत घरामध्ये. आणि घराचा अख्खा खांब डोलारा सांभाळणारी, पहिला पै घाट मारून तुमचा संसार उत्तम प्रकारे करून दाखवणार आमचा महिला वर्ग आहे. पण तरी सुद्धा तिच्या रूपाने तुमच्या माझ्या घरामध्ये सुनेच्या रूपाने आहे, पत्नीच्या रूपाने आहे, बायकोच्या रूपाने आहे, सासूच्या रूपाने आहे, मुलीच्या रूपाने आहे, लक्ष्मीच आहे ना. मी म्हणत नाही अगदी लक्ष्मीपूजनाला ओवाळा त्यांना, पण कधीतरी कौतुक करा. बाई ग, काय छान चव आहे तुझ्या हाताला. बघा, गावभर सांगत सुटतील, आहे की नाही? इतकं काय अपेक्षा आहे? एका छोट्याशा कौतुकाची अपेक्षा आहे. पण तेही जर नाही मिळालं, पण तरी सुद्धा मी तुमच्यासाठी सांगते की नाही वाटून घ्यायचं काही, बरं का? काही वाटून नाही घ्यायचं. आपण मात्र आपला स्वयंपाक करताना हे जर इथं केल्याची किंमत नाही, खाल्ल्याची किंमत नाही, गिळा असं जर म्हटलं तर तो सगळा राग त्याच्यात जाईल, खाणाऱ्याच्या अन्नात जाईल आणि अन्नातून पोटात तिकडे त्यांच्या मनात जाईल. पण हेच करताना आता आपल्या सगळ्यांना मारुती स्तोत्र पाठ आहे. आपण मारुतीरायांच्या मंदिरात बसलोय. घ्यायची कणिक मळायला, भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती. गोळे करायचे, पिठात बुडवायचे, लाटायला घ्यायचं. वनारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना महाबली फुगली पण प्राणदाता. बरं राहू दे मारुती स्तोत्र. देवाची द्वारी उभा क्षण भरी, बाकऱ्या थापता थापता हरिमुखे म्हणा हरिमुखे. परिणाम सांगू का? या हरिपाठाच्या संस्कारातनं तयार झालेली भाकरी तुमची माझी पोरं खातील आणि मग जो संस्कार निर्माण करेल त्याकरता वेगळा संस्कार करायची गरज नाही. जिजामातोश्री संस्कार करायच्या. शिवबा, रामानी रावणाला कसं मारलं, कृष्णाने कंसाला कसं मारलं, भीमानी कीचकाची छाती कशी फोडली, हे सगळं शिकवलं जात होतं. आज हे शिक्षण नाहीये. परवा एका पोराला विचारलं, म्हटलं बाबा रे, भीम माहितीये का तुला? भीम असंच लहान बाळ होतं. मला महाभारतातला भीम अपेक्षित होता. ते म्हटलं हो, छोटा भीम लाडू खातो माहितीये म्हणला. अहो, पण कीचकाची छाती फोडणारा पराक्रमी भीम आम्ही आमच्या पोरांना कधी शिकवणार? नवरात्र उत्सव आले, गणपती उत्सव आले, लिंबू चमच्याशिवाय स्पर्धाच नाही आमच्याकडे. लिंबू चमचा
काय असा पराक्रम आमची पोरं त्यातून शिकणार आहेत मला सांगा. चमचा लिंबू आहे की नाही ते तोंडात धरायचा, यातून पराक्रम काय? यातून बुद्धीला चालना काय आहे? यातून शरीर संरक्षण आम्ही कसे करणार? महिला वर्गासाठी मी आपली निंदा नाही करणार आहे, पण मुद्दाम एक गोष्ट जाता जाता मी मगाशी म्हटलं तसं राग येईल असं बोलायचं नाही, बोलल्याशिवाय राहायचं नाही. मुद्दाम सांगते की नवरात्र उत्सवामध्ये आपल्याकडे साड्यांचे रंग बघा पहिल्याच काही दिवसात येतात. कोण आहे ते व्हॉट्सअपवर मेसेज फिरवणारं? फार असं कुठल्याही धर्मशास्त्रात लिहिलेलं नाही आहे, कुठल्याही ग्रंथात, कुठल्याही पुराणात. कुणी इथं पौरोहित्य करणारी मंडळी असते तर विचारा त्यांना, काही नाही, कुठेही नाही लिहिलेलं. पण कुणाच्या सुपीक डोक्यात ही कल्पना आली आहे, नसली साडी तरी आम्ही विकत आणू पण त्या दिवशी तोच रंग घालू. अहो ती महिषासूर मर्दिनी 9 दिवस 9 रात्र महिषासुराला मारण्यामध्ये दंगलेली आहे, रक्तानी माखलेली नाहिलेली देवी, तिला कुठे रंग नेसायची सवड होती हो. पण खरं सांगू, अलंकार घालायचेच आहेत ना तर असे घालावेत. देवाला सोनार बनवावं आणि देवाला सांगावं, देवा तू माझा सोनार हो आणि माझ्यासाठी असे सुंदर दागिने घडव, चेहऱ्यासाठी माझ्या घडव सुहास्याचा दागिना. देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार. सोनार बनवावन म्हणावं, देवा चेहऱ्यासाठी माझ्या घडव सुहास्याचा दागिना, मुखावर कधी न उमटो मनातली विवंचना. देवा जोडवी मात्र अशी जड घडव की पाय जमिनीवरच राहतील. आणि सांग देवा सोनारा, हे सगळे दागिने तू मला केव्हा देशील? काय करायचे आता? राणीहार, चंद्रहार, गळ्याभोवती असू देत आपतेष्टांचे हात, असं सुंदर दागिना मागावा भगवंताकडे की जो खऱ्या अर्थी आम्हाला श्रीमंत करेल. पण हे करत असताना भगवंताची सत्ता आम्हाला विसरून चालणार नाही. बरं, सर्व सत्ताधीश असलेला परमेश्वर तो कसा आहे, त्याची सत्ता काय आहे? सत्ता सकळत या हाती, हाती सकळ सत्ता या हाती, सत्ता सकळत
सकळतया हाती माझी कीव काकुळती. अभंगाचं तृतीय चरण. तुकोबराय म्हणतात भगवंताची सत्ता मान्य करूया. सगळ्या सत्ताधीश असलेला तो आहे. वृक्षाचेही पान हाले ज्याची सत्ता. राहिली अहंता मग कोठे. या दोन गोष्टी अशा आहेत, अहंता आणि ममता. ती नव्हे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 3G 4G पटकन डाउनलोड व्हायला जरा त्रास होतो. अहंता आणि मी आणि माझं या दोन गोष्टी घातक आहेत बरं. आणि त्या जर आम्ही बाजूला ठेवल्या तर त्याची सत्ता आम्ही मान्य करू. सत्ता सकळतया हाती. का छत्रपतींचंच पुन्हा उदाहरण देते, कारण भवानी तलवार होती हातात. माझं सामर्थ्य आहे, मी माझ्या सामर्थ्याच्या जोरावर सुलतानी संकट परतवून लावीन असं नाही राजे म्हणाले. त्या भवानीला, तलवारीला भवानीचं अधिष्ठान दिलं म्हणून तिचं नाव भवानी. आणि आई जगदंबे समोर हातात पोत घेऊन भूत्या होऊन नाचायचे सुद्धा. मी राजा आहे, मी सार्वभौम छत्रपती असं नाही म्हणाले. देवी उमे कालिके आदिशक्ती शिवानंदिनी भक्त कल्याणिनी चंडासुर छेदिनी भद्रकालिनी शंभासुर प्राण संहारिणी दाक्षायणी शैल राजेंद्र कन्ये जगत स्वामिनी राजराजेश्वरी कुळाची भवानी तुला प्रार्थितो हा शिवाजी रणी दे जय स्वामिनी. देवी उमे कालिके आदि शिवानंदिनी भक्त कल्याणिनी. हर हर महादेव हा सैन्याचा जागर होता, गजर होता, अधिष्ठान होतं भगवंताचं. त्याची सत्ता मान्य केली होती. आणि ती सत्ता समजायला तुम्हाला मला सुद्धा एक गोष्ट कायम करावी लागेल, जी या कलियुगाचं साधन आमच्या संतांनी सांगितलंय. हाताने टाळी, मुखानी गोड नाम विठोबा. सूत्र दोरी नेतो तिकडे जातो हरी. मने सहित वाचा काया अवघे दिले पंढरीराया. सत्ता सकळतया हाती माझी कीव काकुळती. मने सहित वाचा काया अवघे दिले पंढरीराया. भगवंताला थोडं द्यावं, भगवंत अनंत हातांनी देतो. मग त्याला प्रेमाचं बंधन बांधायचंय, मन द्यायचंय, वाणी द्यायची, देह त्याला अर्पण करायचंय. जे अनेक प्रतिकूल संकटांना सामना करत करत सुद्धा आमच्या द्रौपदी माते, पितामह आजोबा मी तुमची नातसून आहे, माझ्यावर ही अवस्था आणली तुम्ही. द्रोणाचार्यांना हात जोडावेत, कृपाचार्यांना महारथी कर्ण. 5 पांडव होते, एकापेक्षा एक वीर पराक्रमी. कुणी कामाला नाही आलं, कुणी नाही. सगळ्यांना हात जोडून क्षमा याचना करत होती, भीक मागत होती. पण यावेळी तिचं ते ऋण फेडणारा योगेश्वर भगवान गोपाल कृष्ण अनंत पटींनी, सहस्रपटींनी वस्त्र पुरवली. हे गोविंद, हे माधव, धाव म्हणून धावा करावा. पण या परिस्थितीमध्ये आपण भगवंतांची ही गोष्ट लक्षात घ्यावी. गोकुळ अष्टमी आहे उद्या. अष्टमीच्या दिवशी भगवंतांचा जन्म आहे. कृष्ण चरित्रच असं आहे की भगवंतांचा अवतार हा, मी नेहमी म्हणते, मल्टी डायमेन्शनल कॅरेक्टर आहे.
त्यांच्या सुदर्शन चक्रासारखं अगदी गोल. कितीही प्रयत्न करा, आमची बुद्धी थकेल, पण भगवंत कळत नाहीत. या उलट रामांचं चरित्र अगदी सरळ, एक बाणी एक वचनी पररमणी जननी मानी. पण इथे प्रभू गोपाळ कृष्ण मात्र अनुकरण करायला जाल तर फसाल. कारण उत्तम चोरी कशी करायची हे देवांना माहिती होतं, उत्तम खोटं कसं बोलायचं हे देवांना माहिती होतं. आणि एवढं करून सुद्धा माझं ब्रह्मचर्य जर अखंड राहिलं असेल, 16,108 पत्नी असलेला हा पती शेवटच्या क्षणाला उत्तरेचा गर्भ वाचावा म्हणून प्रतिज्ञा घेतात. माझं ब्रह्मचर्य अखंड असेल तर परीक्षित वाचेल. याला म्हणायचं सामर्थ्य. म्हणून तिथं स्वतःच्या अवताराचं रहस्य सांगितलं. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज. इथे रामप्रभू म्हणतात आत्मानं मानुषम मन्ये रामम दशरथात्मजम. मी दशरथाचा मुलगा आहे, मी माणूस म्हणूनच जन्माला आलोय, मर्यादा पुरुषोत्तम आहे मी. आणि इकडे अमर्याद पुरुषोत्तम म्हणाले सगळं त्याग करा आणि माझ्या चरणाशी या, तुम्हाला सगळं मिळेल. जे अर्जुनाला मिळालं, जे कुंती मातेला मिळालं, सगळ्यांना मिळालं. आणि असा भगवंत आम्ही मात्र अष्टमी साजरी करतो. परवा गोपाळकाला आहे, 10 थरांचा गोविंद आमच्याकडे उभा राहील, लाखोंची बक्षिसं वाटली जातील. महाराष्ट्रामध्ये कितीतरी पोरं हाकनाक जीवाला मुकतात, कितीतरी पोरं जखमी होतात की नाही. मग अशा परिस्थितीमध्ये तो भगवान गोपाल कृष्ण आम्हाला कसा कळेल? आम्ही नको त्या गोष्टींना महत्त्व देतो. आणि मग काल्याच्या कीर्तनात किंवा अन्य वेळी कसा गबाई केला राधे सैल तुझा आंबाडा, आणि मग ती वस्त्र कशी चोरली आणि ते शेंडीची त्या ह्याची गाठ कशी मारली. किती दिवस या पलीकडे भगवंत दुसरं काही करतच नव्हता का? किती दिवस आम्ही त्याच गोष्टी ऐकणार? मान्य, भगवंतांनी गोकुळातल्या गोपींची वस्त्र चोरली, मान्य. 11-12 वर्षाचं वय होतं भगवंतांचं. पण तेच भगवंत ज्यावेळी गोकुळाला पाठ दाखवून माघारी इकडे आले, त्यावेळी द्रौपदीला वस्त्र पुरवणारा भगवंत होता. 16,108 पतींचा नवरा, पत्नींचा. म्हणून आपण पटकन बोलून जातो कृष्णाने एवढ्या केल्या. अहो, पण त्या 16,108 म्हणजे कोण होत्या, कुठल्या होत्या? प्रमुख अष्टनायिका भागवतात विवाह वर्णन आहे. पण या 16,100 स्त्रिया एका राक्षसाच्या तावडीतनं सोडून आणलेल्या स्त्रिया होत्या की ज्यांना आपली माणसं सुद्धा स्वीकारेनात, ज्यांना जगाने टाकून दिलं, ज्यांना जग व्यभिचारी म्हणून पाहत होतं, त्या स्त्रियांना भगवंतांनी पत्नी म्हणून दर्जा दिलाय. मी तुमचा भार्या स्वरूपात स्वीकार करतो. आणि एका मुहूर्तावर सगळ्यांशी विवाह केला. या नरकासुरवधाच्या वेळी रात्रीचं युद्ध झालं होतं. या सगळ्या स्त्रियांनी अशी इच्छा व्यक्त केली की आम्हाला देवाला बघायचंय. सत्यभामा देवी त्या युद्धात होत्या भगवंतांच्या बरोबर. सत्यभामा म्हणाली आमचा यांचा रंग इतका पक्का आहे, तो काही रात्रीच्या अंधारात दिसणार नाही. तेव्हा सगळ्या स्त्रिया म्हणाल्या काळजी करू नका, आम्ही ती व्यवस्था करतो. म्हणून प्रत्येकीने दिवे हातात घेतले, दीप, आणि ओळ करून उभ्या राहिल्या. आवली दीपावली, ती आपण नरकासुराचा वध नरक चतुर्दशीला करतो ती. अशा ओळीने उभ्या राहिल्या आणि पराक्रमाचं दर्शन ओवाळलं भगवंतांना. भगवंतांनी सगळ्यांचा भार्या स्वरूपात स्वीकार केला. भगवंत म्हणतात जगाने मला काही म्हणू दे, आम्ही काही म्हणतो कृष्ण चरित्राबद्दल, पण भगवंत म्हणतात तुम्ही मला भोगी म्हणा, त्यागी म्हणा, काही म्हणा, मी कर्मयोगी आहे. आणि असा भगवंतांचा कर्मयोग तुमच्या माझ्या जीवनात मुरावा, आचरणात यावा. फार सुंदर, मला मोह आवरत नाही. आता मी आहे, माझ्याकडे वेळ संपलेलाच आहे. आप्पा म्हणाले अगदी 9:15 पर्यंत चालेल, पण नाही नेणार, काळजी करू नका. विदर्भातले एक कवी आहेत, कवीश्वर नावाचे, आणि बाबूजींनी स्वरसात चढवलेलं पद आहे. भगवंतांचं स्वगत गोकुळाष्टमीच्या निमित्ताने काय म्हणतात भगवंत, सगळं मला म्हणता नाही येणार, घरी गेल्यावर युट्यूबला ऐका. माना मानव वा परमेश्वर, मी स्वामी पतितांचा, भोगी म्हणून उपहासामी योगी कर्माचा. भगवंतांचं आत्मचरित्र आहे. मला तुम्ही नावं ठेवा, वाटेल ते म्हणा. रुक्मिणी माझी सौंदर्याची उमटे जणू प्रतिमा, किंचित हट्टी परंतु लोभस असे सत्यभामा. तरीही वरी तो सहस्र सोळा, कन्या मी अमला. पराधीन समर्थ
असं भगवंतांचं दिव्य चरित्र आज समाजामध्ये अशा कितीतरी द्रौपदी आहेत, अशा कितीतरी सीतामाई आहेत की ज्यांना पुरेसं अंग झाकलं जाईल एवढं वस्त्र नाहीये. गोकुळाष्टमीला लाखोंची बक्षीस आमची पोरं जिंकतात, पण अशा कितीतरी सीतामाई कितीतरी द्रौपदी आहेत त्यांना ती वस्त्र पोहोचली जावीत तर आम्ही कृष्ण भक्त होऊ. रक्षाबंधन झालं फक्त बहिणीकडून राखी बांधून घेणं आणि तिला रक्षेचं वचन देणं हा त्याचा अर्थ नाहीये. जर खऱ्या अर्थी शिव छत्रपतींचे आम्ही भक्त आहोत, राजे राजे म्हणून जर राजांचा उद्घोष आम्ही करत असू ना, तर रस्त्यामध्ये एखाद्या पोरीची जर छेड काढली जातीये आणि आम्ही मात्र स्वस्त आम्हाला काही आम्ही कुणाच्या घेण्यात नाही देण्यात नाही असा जर आमचा व्यवहार असेल तर माझ्या तरुण बांधवांना मी सांगेन, तिथे जर तुमचं रक्त सळसळलं नाही आणि तुम्ही त्याला विरोध नाही केला तर तुम्ही छत्रपतींचं नावही घ्यायचं नाही. इकडे पाठीवर राजे, दंडावर राजे, टॅटू जर्किनवर राजे, सगळीकडे राजे आहेत, पण आमच्या रोम रोमात हाडा मासात रक्ता मासात राजे असावेत एवढी भावना. म्हणून मी नेहमी म्हणते गोकुळाष्टमीच्या निमित्ताने कृष्ण भगवंत कळले कुणाला? तुम्हाला मला नाही कळत भगवंतांचं चरित्र. कृष्ण कळले ते फक्त छत्रपती शिवप्रभूंना. म्हणून ती कृष्ण नीती प्रत्येक वेळी छत्रपतींच्या चरित्रात आपल्याला दिसते. मग तो गनिमी कावाचा युद्ध, गनिमी कावा हे युद्धतंत्र असू दे, अफजल खानाचा खात्मा करताना वापरलेलं हत्यार असू दे, शस्त्र असू दे, गनिमी कावा असू दे किंवा आग्र्याची सुटका असू दे, प्रत्येक वेळी छत्रपतींनी कृष्ण नीतीच वापरली. मग तो कृष्णांचा धुरंधरपणा, कृष्णांची राजनीती, कृष्ण परमात्म्याची युद्धनीती, कृष्णांचं चातुर्य सगळंच तुमच्या माझ्या तरुण पिढीला नवे आपल्या सगळ्यांना कळावं या एका अपेक्षेने भगवंताकडे या गोकुळाष्टमीच्या निमित्ताने आपण एवढंच सांगायचं की भगवंता आमची तुझ्याकडून कसली तक्रार नाही, तू ठेवशील तसं आम्ही राहू. तू का म्हणे ठेवू तैसे ठेवी तू का म्हणे ठेवी तैसे तू का म्हणे ठेवी तैसे तू का म्हणे ठेवी तैसे
Bye.
मी म्हटलं तसं ही वारकरी संप्रदायाची ही श्रीमंती आहे खरं. ही लेकरं यांना खरंच म्हणजे यांची दृष्ट काढा. मीठ मोहऱ्यांनी अशीच दृष्ट काढते तुमच्या सगळ्यांच्या वतीने. ताईचं नाव काय? हरिभक्तीपरायण पूजाताई. किती गोड. खरं तर हे वाद्य वाजवणं, निर्जीव चामड्यातनं आवाज काढणं, त्याला ताकद लागेल आणि ती खरं तर पुरुष देहाकडे जशी आहे तशी नाही आहे, पण तरीसुद्धा इतका गोड नाद आहे, इतकी सुंदर वादन आहे. आणि प्रथमेश महाराजांना सुद्धा मनापासनं ताईंसाठी जोरदार टाळ्या वाजवा. यामागे साधना आहे. एका दिवसात हे शक्य नाही आहे. आणि अशीच साधना, अशीच तपश्चर्या त्यांच्या हातून घडत राहो. मारुतीरायांनी खरं तर ते बलभीम आहेतच, पण ते बुद्धिमत्ताम वरिष्ठम सुद्धा आहेत. असं म्हणतात सर्वसाधारणपणे जाड माणसं डोक्याने कमी असतात, आपल्याकडे म्हणण्याची पद्धत आहे. पण मारुतीराय असे एकमेव आहेत. मनोजवम मारुततुल्य वेगम बुद्धिमताम जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम. असा वेग, अशी चपळता आणि अशी बुद्धी मारुतीरायांनी त्यांना द्यावी. बस एवढी प्रार्थना सगळ्यांच्या वतीने मारुतीरायांच्या चरणी करते. ही सर्व मंडळी ही खरी गंधर्व सभा आहे बरं का. ही आमच्या पांचाळताई असतील, गायत्रीताई असतील, मनापासून नमस्कार करते. सायकर काकांनी आपण इथं कीर्तन सेवेची संधी दिली त्याबद्दल मनापासून त्यांना नमस्कार, त्यांना धन्यवाद देते. सर्वच मंदिराचे ट्रस्टी, आयोजक, संयोजक या सगळ्यांच्या चरणी कृतज्ञतेचा भाव व्यक्त करते. तुका म्हणे ठेवे तैसे आम्ही राहो, त्याचे इच्छे मने सहित वाचा काया, अवघे दिले पंढरीराया. भगवंताकडे कसली तक्रार तुकोबरायांनी केली नाही. ती तक्रार तुम्ही आम्ही सुद्धा करायची नाही. ठेविले अनंते तैसेचे राहा. चिठ्ठी असू द्यावे, सगळं आहे हो. LED आहे 50 लाखाचा घरात. फर्निचर इतकं भरलंय, माणसांना बसायला जागा नाही, एवढी घरात फर्निचर आहे. पोरांच्या हातात लाख रुपयाचे मोबाईल आहेत, फिरायला लाखो किमतीच्या गाड्या आहेत त्यांना. पण हे सगळं असताना 50 रुपयाचं पुस्तक घरात असू द्या म्हणजे झालं. ग्रंथ नाही आहेत. त्या ग्रंथांची संगत तुमच्या माझ्या भावी पिढीला मिळावी. खऱ्या अर्थी आज तुम्ही, आम्ही, आई वडील किंवा वडीलकीच्या नात्याने आपण जे करू त्याचं अनुकरण पुढची मंडळी करणार आहेत. त्यामुळे तुमच्या माझ्यावर फार मोठी जबाबदारी आहे. नाहीतर हे असंच चालू राहिलं तर पुढे भविष्यकाल अंधारात गेल्याशिवाय राहणार नाही. कशासाठी व्यर्थ गोष्टींचा हव्यास आणि व्यर्थ गोष्टींची तक्रार करायची. आम्ही फार तक्रारी करतो बघा तुम्ही. आम्ही कुणाच्या घेण्यात नाही, देण्यात नाही, आम्ही कुणाचं कधी काही वाईट केलं नाही, मग देवानी आमचंच का असं केलं. त्याचं कारण सांगू का? इंग्लिशमध्ये एक वाक्य आहे, द युनिव्हर्सल इज इमेज ऑफ रिझन. विश्व हे कारणांचं प्रतिबिंब आहे. या विश्वामध्ये, या जगात कारणाशिवाय काहीच घडत नाही. अंगावरची माशी, खांद्यावर बसलेली माशी सुद्धा कारणाशिवाय बसत नाही. काहीतरी ऋणानुबंध असतो. आणि हे माझं नाही सांगत, हे भगवंतालाही चुकलं नाही. पूर्वजन्मीचं गाठोडं घेऊन आम्ही आलोय, ते इथे भोगायचं आहे. इथे तक्रार करायची नाही. जे आहे ते भोगून उत्तम सत्कर्म करून आयुष्य जर आमचं पुढे गेलंय. भगवंतांना सुद्धा बंध चुकले नाही. एका मोराचे उपकार होते रामावतारामध्ये, त्यांनी पाणी दिलं म्हणून ते मोरपंख भगवंतांनी पुढच्या अवतारात माथ्यावर मिरवलं. त्याचे ऋण भगवंताला सुद्धा जर फेडावे लागले तर तुम्ही आम्ही सामान्य माणसं आहे. मागच्या जन्मी ज्यांना ज्यांना आम्ही त्रास दिलाय ती मंडळी यावर्षी या जन्मामध्ये नातेवाईक बनून आली असतील. भाऊ बहीण त्रास द्यायला शेजारी बनून आली असतील समजा असं. पण या जन्मात आम्ही ज्यांना त्रास नाही देणार, ज्यांना मदत करू, तीच मंडळी पुढे आम्हाला तो ऋणानुबंध कायम राहतो बरं का. असा ऋणानुबंध आमचा असावा भगवंताशी आम्ही प्रेमसूत्रांनी बांधले जावे. मग तक्रार नाही करायची. मन भगवंताच्या पायावर व्हायचं. देह प्रारब्धावर सोडून द्यायचा. मन सद्गुरूंच्या चरणावर व्हायचं आणि वाणी भगवंताच्या नामाला व्हायची. बस माझं कीर्तन सेवा संपली. सगळ्यांच्या चरणी कृतज्ञता भाव व्यक्त करते. बोलत असताना काही वेडवाकडं गेलं असेल तर मोठ्या अंतःकरणाने क्षमा करा. झालेली सेवा मारुतीरायांच्या चरणावर अर्पण करून सेवेला विराम देते. ज्ञानेश्वरा